एक मिनटं भाई, प्लीज एक मिनटं. थोडंसं शांततेत ऐकून घे. हेडफोन असतील तर हेडफोन लाव आणि शांततेत ऐक जरा. खूप महत्वाची गोष्ट बोलणार आहे मी तुझ्यासाठी, ठीक आहे? आणि जर तुला आता टाइम नसेल ना तर हा व्हिडिओ आता सेव्ह करून ठेव आणि नंतर बघ, पण व्हिडिओ नक्की बघ, कारण मी जे आता बोलणार आहे ना ते तुला सहन नाही होणार, ठीक आहे? आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये ना काही कार्टी असे असतात ज्यांना आयुष्यात करायचं तर खूप काय असतं, पण स्वतःमध्ये काही घंटा बदल करायचा नसतो, है ना? ही जी मस्ती आहे ना तुमची, कुठेतरी फालतू 4 लोकांमध्ये बसायचं आणि गप्पा कसले चाललेले असतात माहिती आहे का? काल त्याला कसं हाणलं, उद्या त्याची कशी फिल्डिंग लावायची, त्याचा गेम कसा करायचा आहे. अरे असं बोलतात जणू करोडोंची बिझनेसची डील चालू आहे यांची, है ना? आणि मग रात्री काय होतं, अंथरुणावर पडून रील स्क्रोल करताना कुठेतरी एखादा सक्सेसचा मोटिवेशनल व्हिडिओ येतो, थोडं कुठेतरी मोटिवेशन मिळतं आणि मग डोक्यात येतं, नाही भावा अब कुछ करके दिखाएंगे, आपल्याला पण आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे, है ना? ऐसा नहीं होता मेरे भाई, ऐसा नहीं होता. का माहिती आहे का? कारण तुझा अजून माइंडसेटच तयार नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे तू व्हिडिओ बघतोस, रील बघतोस, पण तुला स्वतःवर विश्वास नाही की मी हे करू शकतो. तू फक्त विचार करतोस. जर मी तुला बोललो की तू महिन्याला 2 लाख रुपये कमवू शकतोस तर तुला स्वतःवरच विश्वास बसणार नाही. का माहिती आहे का? कारण तुझ्या अख्ख्या खानदानात आजपर्यंत कोणी एवढे पैसे कमवले नाहीत. तुला वाटणार अरे हे असं कसं होऊ शकतं, बरोबर ना? तुला स्वतःचा माइंडसेट बदलावा लागेल. त्या 4 लोकांमध्ये बसण्याआधी तुला विचार करावा लागेल की तू याच लायकीचा आहेस का? तू यासाठीच बनलायस का? तिथेच सडण्याच्या लायकीचा आहेस का तू? ठीक आहे, स्वतःला एकदा चेक कर की तू याच गोष्टींसाठी बनलायस का? आणि जर तुला थोडं पण वाटत असेल ना की खरोखर मी याच गोष्टींसाठी बनलोय, तर तू सक्सेसच्या आणि पैशाच्या गप्पा मारणं पहिलं बंद कर, ठीक आहे? जर तुला खरंच आयुष्यात काहीतरी करायचं असेल, कोणाशी भांडण तंटे करायचे नसतील, खरंच सक्सेसफुल बनायचं असेल, तर पहिलं तुला स्वतःला बदलावं लागेल. दुसऱ्याची शेती हिरवी आहे म्हणून त्यात उडी मारायची काही गरज नाही. तुला स्वतःचं काहीतरी निर्माण करावं लागेल. तू स्वतःचं काहीतरी वेगळं शोध. जर जमतंय ना तर खरंच काहीतरी कर, स्वतःचं काहीतरी कर, स्वतःचं काहीतरी नवीन निर्माण कर. कोणाची कॉपी करू नको. त्यानं गाडी घेतली म्हणून मी पण त्या क्षेत्रात जाऊन काहीतरी करेन, ऐसा नाही होता. तू काहीतरी वेगळं करून पण पुढे जाऊ शकतोस, समजलं ना? त्यामुळे ती गल्लीतली पहिली भाईगिरी डोक्यातनं काढ आणि हा माइंडसेट बदल, ठीक आहे? कारण तसं केल्याशिवाय असं होणार नाही.